Good morning, all of you. We have started the third chapter of DSBM, that is channels of distribution. First thing in this chapter, you have to keep ready the chart for channels of distribution. ओके, जर तुम्ही चार्ट जर व्यवस्थित बघितला तर पूर्ण चॅप्टर याच्यामध्ये कव्हर होतं. व्हॉट इज चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. व्हॉट इज चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन? Distribution means whenever any product manufactured in the industry, it goes from the producer to the hands of the customer. This link is called as channels of distribution. आता त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहेत? त्यामध्ये जे इन्वॉल्ड आहेत होलसेलर, रिटेलर्स, हे सगळी काय म्हणतो, त्यांना काय म्हणतो आपण? दॅट आर कॉल्ड ॲज मिडलमॅन. व्हेन the product directly goes to the hands of the customer, that is called as direct selling. When there is middleman involved, that is called as indirect selling. Okay, very important question regarding exam point of view. Indirect selling. Okay, indirect selling means manufacturer to the customer, but there is involvement of middleman. Okay, middleman, आता middleman चे टाइप्स कुठले कुठले आहेत indirect selling मध्ये? फंक्शनल middleman आणि मर्चंट middleman. Functional middleman means what? They help in transfer of goods from the manufacturer to the customer without any ownership rights. Means what? They do not possess ownership, they only help in transfer of goods. Okay, त्याच्यामध्ये कुठले कुठले? ब्रोकर्स, कमिशन एजंट्स, ऑक्शनियर्स अँड डेली क्रेडर एजंट्स. ब्रोकर्स मीन्स व्हॉट आर ब्रोकर्स? तुम्ही बघताय की ब्रोकर असतात, आपण फ्लॅट खरेदी करतो किंवा कुठली जागा खरेदी करतो. देर आर ब्रोकर्स. व्हॉट दे डू? दे आर एंगेज्ड इन बाईंग और सेलिंग द गुड्स. ते काय करतात की तुम्हाला ते विकत पण द्यायला मदत करतात किंवा विकत घ्यायला पण मदत करतात. फक्त ते काय करतात? दे डू द वर्क फॉर द मनी. ओके, दे डू नॉट हॅव एनी ओनरशिप राईट. दे जस्ट हेल्प इन buying and selling of the goods, that are called as brokers. What are commission agents? Same, broker and commission agents are same, only the difference is they make the necessary arrangement of goods and they get the certain percentage of money for the goods they are sold. Okay, the brokers आणि कमिशन एजंट मधला फरक काय? तर कमिशन एजंट्स काय करतात? पोझिशन घेतात. समजा तुम्हाला काहीतरी विकायचं आहे तर ते काय करतात? ते घेतात आणि स्वतः विकतात आणि तुम्हाला ते पैसे देतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय हवं असतं? दे वॉन्ट द सर्टन पर्सेंटेज ऑफ मनी, दॅट आर कॉल्ड ॲज कमिशन एजंट्स. ऑक्शनियर्स, यू हर्ड अबाउट ऑक्शनियर्स. व्हॉट आर ऑक्शनियर्स? ऑक्शनियर्स सेल्स द गुड्स थ्रू ऑक्शन. ओके, आपण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मग बघतो तिथं की प्रोडक्ट्स ऑक्शननी सेल करतात. ओके, ऑक्शन मीन्स दे डिस्प्ले द प्रोडक्ट्स इन फ्रंट ऑफ द कस्टमर्स अँड दे इन्व्हाइट्स द बिड्स. बिड्स आपण जे म्हणतो, बिड्स म्हणजे काय की एखादी वस्तू आपण सेलला जेव्हा ठेवतो तेव्हा काय करतात की समोरचे जो काही कस्टमर आहे तो त्यावर प्राईस लावणार. ओके, जो जास्त प्राईस लावेल त्याला आपण काय करतो? ते प्रोडक्ट विकत देतो. दॅट आर कॉल्ड ॲज बिड्स. सो इन द ऑक्शनियर्स द प्रोडक्ट्स सोल्ड थ्रू ऑक्शन्स. डेल ए क्रेडर एजंट्स. डेल ए क्रेडर एजंट्स, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ डेल क्रेडर एजंट्स, दे गिव्ह द गॅरंटी ऑफ पेमेंट. ते काय करतात की ते गिव्ह द गॅरंटी. ते जे काही तुम्हाला विकायचं आहे गुड्स किंवा प्रोडक्ट्स, दे गिव्ह द गॅरंटी. इफ दे फेल, they own will pay the money. Okay, they get for this they get the extra responsibility or extra money for this. So this is the functional middleman. Functional middleman म्हणजे लक्षात ठेवा की यांच्याकडे ओनरशिप राईट नसतात, मालकी हक्क काही नसतं. फक्त ते काय करतात? पैशांसाठी देवाणघेवाण वस्तू विकत देतात किंवा विकत घेतात. फंक्शनल मिडलमॅन. तर मर्चंट मिडलमॅन. मर्चंट मिडलमॅनमध्ये दोन मेन कोण आहेत? होलसेलर आणि रिटेलर. ओके, होलसेलरचं काम काय? होलसेलर काय करतात? व्हॉट द होलसेलर डू? होलसेलर परचेस द गुड्स इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर अँड सेल्स टू द रिटेलर्स.
पण होलसेलरचं मेन काम काय की होलसेलर काय करतात ते बल्क अमाऊंटमध्ये मॅन्युफॅक्चररकडून घेतात आणि रिटेलरला विकतात. होलसेलरचे पण 3 टाईप्स आहेत, मॅन्युफॅक्चर होलसेलर, रिटेलर होलसेलर, होलसेलर प्रॉपर. मॅन्युफॅक्चर होलसेलर काय काम करतात? मॅन्युफॅक्चर होलसेलर दे एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. रिटेलर होलसेलर म्हणजे काय? दे ॲक्ट ॲज अ बोथ रिटेलर अँड होलसेलर. अँड होलसेलर प्रॉपर म्हणजे काय? दे जनरली ॲक्ट ॲज अ स्टॉकिस्ट. ओके, ते फक्त स्टॉकिस्ट होलसेलरचं काम करतात. दॅट आर कॉल्ड ॲज होलसेलर प्रॉपर. Retailer, you all of you know retailers. What they do, retailer take the purchase the goods from the wholesaler and they give it to the customer. Retailerचे टाइप्स कुठले कुठले? Okay, retailers are classified into 2 types, itinerant and fixed shop. Okay, we will see रिटेलर्स. आता रिटेलर्स तुम्हाला मी सांगितलं की रिटेलर्सचं काय काम असतं. रिटेलर्स दे परचेस द गुड्स फ्रॉम द होलसेलर अँड गिव्ह इट टू द कस्टमर इन ॲज पर द नीड ऑफ कस्टमर. व्हॉट आर द फंक्शन ऑफ रिटेलर्स? रिटेलर्स गिव्ह द वाईड चॉईस टू द कन्झ्युमर्स. ओके, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स ठेवतात, त्यामुळे काय कस्टमरला वाईड चॉईस भेटतं. रेडी स्टॉक असतं त्यांच्याकडे. दे ऑल्सो help in transport of goods from the wholesalers. Grading means packing. They help in packing of the goods. Risk bearing, if some of the product is damaged, they can bear the risk of that. Financing, they provide finance, they provide credit basis. Finance means जर कुणाला उधारी पाहिजे असेल तर ते पण ते प्रोव्हाइड करतात. They help in market research and they do the sales promotion of the product. These are the functions of the retailers. See, coming to the point, what are the types of retailers? As I said, there are 2 types of retailers, itinerant retailers, fixed shop retailers. Itinerant retailers means what? हे itinerant म्हणजे काय की ते जे काही रिटेलर्स आहेत ते काय करतात, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये मूव्ह होतात. जनरली जे काही आपले डेली आर्टिकल्स असतात ते विकण्यासाठी काय करतात ते हे इटिनरंट रिटेलर्स. त्याच्यामध्ये पण 3 टाईप्स आहेत, हॉकर्स अँड पेडलर्स, स्ट्रीट ट्रेडर्स अँड मार्केट ट्रेडर्स. हॉकर्स अँड पेडलर्स म्हणजे काय? दे मूव्ह फ्रॉम डोअर टू डोअर टू सेल द गुड्स इन रेसिडेन्शियल एरियाज. जनरली जे काही व्हेजिटेबल्स फ्रूट्स जे विकतात त्यांना काय म्हणतो आपण? हॉकर्स अँड पेडलर्स. दे व्हॉट दे डू, दे मूव्ह फ्रॉम डोअर टू डोअर to sell the goods in residential areas, that are called as hawkers and peddlers. Next is street traders. Street traders, they sell their goods at the busy street like roads, temples, railway stations, cinema halls. ओके, हे जे काही ठिकाणी जे काही रिटेलर्स विकतात त्यांना काय म्हणतो आपण? स्ट्रीट ट्रेडर्स. मार्केट ट्रेडर्स म्हणजे काय? जे काही वीकली, मंथली, ॲन्युअल फेअर जे काही होतात, ट्रेडर्स येतात आणि आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते विकतात त्यांना काय म्हणतो आपण? मार्केट ट्रेडर्स. सो इटिनरंट म्हणजे समजलं का सगळ्यांना? व्हॉट आर इटिनरंट्स? इटिनरंट्स जे काही रिटेलर्स आहेत ते एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये मूव्ह होतात. का मूव्ह होतात? कारण त्यांना ते प्रोडक्ट्स विकायचे असतात. त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत, हॉकर्स अँड पेडलर्स, स्ट्रीट ट्रेडर्स अँड मार्केट ट्रेडर्स. हॉकर्स अँड पेडलर्स म्हणजे काय की ते डोअर टू डोअर जातात, प्रत्येकाच्या घरी जातात जे भाजीपाला विकतात. ओके, स्ट्रीट ट्रेडर्स म्हणजे काय? हे आपल्या रोड साईडला बसलेले असतात, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, टेम्पल्सच्या बाजूला. आणि मार्केट ट्रेडर्स म्हणजे काय? ते मंथली येतात, वीकली येतात. किंवा दुसरं आहे फिक्स शॉप. फिक्स शॉप रिटेलर्स म्हणजे काय? ते कुठेही जात नाहीत, उलटं काय करतात, कस्टमर त्यांच्याकडे येतात. ओके, फिक्स शॉप रिटेलर्स दे डू नॉट गो फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ देअर कस्टमर. इन फॅक्ट इट इज द कस्टमर हू विजिट द शॉप टू गेट देअर नीड्स. द फिक्स शॉपमध्ये कोण आहे? स्मॉल स्केल अँड लार्ज स्केल. स्मॉल स्केलमध्ये काय? त्यामध्ये
4 टाईप आहेत स्मॉल स्केलमध्ये: स्ट्रीट स्टॉल्स, सेकंड हँड गुड शॉप्स, जनरल स्टोर्स अँड सिंगल लाईन स्टोर्स. स्ट्रीट स्टॉल्स मीन्स वॉट? स्ट्रीट स्टॉल्स आर लोकेटेड ॲट द क्रॉसिंग ऑर मेन स्ट्रीट. क्रॉसिंगला असतात. ते काय करतात, तिथे एक प्लॅटफॉर्म किंवा स्टँड ठेवतात आणि दे सेल देअर प्रोडक्ट्स. एक्झाम्पल बॉल पेन्स अँड कॉस्मेटिक्स. सेकंड आहे सेकंड हँड गुड शॉप्स. दे सेल द सेकंड हँड गुड्स. ओके, जे काही बुक्स फर्निचर सेकंड हँड असतात ते विकतात. दॅट आर कॉल्ड ॲज सेकंड हँड गुड शॉप्स. जनरल स्टोर्स म्हणजे काय? ऑल द प्रोडक्ट्स दे सेल, प्रोडक्ट्स, टूथपेस्ट, सोप्स. सिंगल लाईन म्हणजे काय? हे ओनली सिंगल प्रोडक्ट्स विकतात. मेडिसिन्स असं. ओके, जे मेडिकल स्टोर जनरली काय करतात ते मेडिसिन्सच देतात. ठीक आहे. दीज आर द स्मॉल स्केल रिटेल शॉप्स. तर लार्ज स्केलमध्ये काय आहे की लक्झरी गुड्स जे काही चीप असेल किंवा एक्सपेन्सिव्ह असेल, दॅट आर कॉल्ड ॲज लार्ज स्केल रिटेल शॉप्स. दे डील ऑल काइंड्स ऑफ गुड, इसेन्शियल ॲज वेल ॲज लक्झरी गुड्स, चीप ॲज वेल ॲज एक्सपेन्सिव्ह. तर ह्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे लार्ज स्केल. ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिटेल डिपार्टमेंट स्टोअर. रिटेल डिपार्टमेंट स्टोअरचं एक्झाम्पल आहे डीमार्ट किंवा बिग बाजार.